प्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जाओ। तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत। त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना। सकाळची वेळ आहे आणि डब्याची तयारी चाललेली आहे। तर डब्याला आज मी करणार आहे तांदूळाची भाजी आणि लगेचच तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करायला घेतलेली आहे। तर आता भाजी फोडणीला घालते बघा ताईंनो। कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं होतं। एक 10-12 मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत। एका मिरचीचे 2 तुकडे केलेले आहेत। जास्तही बारीक नाही कट करायची मिरची। आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत ते सोलून घेतलेल्या आहेत। तर लसूण मी जरा भरपूरच घालते या भाजीसाठी, कारण ह्या भाजीतला लसूण तुमच्या दादांना खूप आवडतो। आणि ही भाजी तुम्हाला खायला मिळते का नक्की कमेंट करून सांगा। तर आमच्याकडे ह्या भाजीला तांदूळाची भाजी म्हणतात आणि बऱ्याचदा मी तुमच्याबरोबर शेअर सुद्धा केलेली आहे। तर ही भाजी ना चवीला खूप छान लागते, भाकरी बरोबर पण भारी लागते खायला। तर एखादी पातळ भाजी असेल तर तोंडी लावायला ही भाजी नक्कीच घ्या। पौष्टिक सुद्धा आहे भरपूर, त्यामध्ये जीवनसत्व सुद्धा आहेत। तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काय होतं ना, एक तर भाजीपाला लवकर मिळत नाही, म्हणजे पालेभाज्या विशेष महाग असतात। पावसाळ्याच्या दिवसामध्ये त्याच पालेभाज्या नासलेल्या असतात, त्याच्यामुळे आपल्याला त्या खाता येत नाही। आणि थंडीमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये मिळाल्या तरच आपण थंडीमध्ये पालेभाज्यांचं सेवन करतो, असं होतं। तर बघा पालेभाजी ना आता बघा मीठ आणि मिरची लसूण हे घालून परतून घेतलेली आहे। तर मीठ थोडं उशिरा घालायचं, म्हणजे काय होतं ना, ही भाजी जी आहे ती परतताना खूप सारी दिसते आणि मग परतल्यानंतर थोडीशी कमी होते। तर मिठाचं प्रमाण आपल्याला व्यवस्थित कळायला पाहिजे, यासाठी ना थोडा उशिरा मीठ घालायचं आहे। आता ही भाजी ना लगेच शिजते। या भाजीला अजिबात पाण्याचं म्हणजे हात वगैरे लावायचं नाही, पाण्याचा थेंब सुद्धा यामध्ये घालायचं नाही। भाजी ही लगेच शिजते आणि तिला जे पाणी सुटतं ना त्याच पाण्यावर ती भाजी शिजते। तर आता बघा भाजी शिजलेली आहे आणि मटकीची आमटी केली होती मी रात्री, तर तीच थोडीशी शिल्लक होती ना, तर तीच मी आता दादांना ताटामध्ये वाढलेली आहे। मटकीची आमटी आणि तांदूळाची भाजी। तर असं पौष्टिक आणि सात्विक जेवण जर उन्हाळ्यामध्ये तुम्ही जेवलात ना, खरंच भारी वाटतं। याच्याबरोबर थोडंसं दही किंवा ताक असं खायला असलं ना ताटामध्ये की खरंच सकाळी सकाळी तुमचे दादा जेवण करतात 10च्या आधीच। खरं तर दादांचे तुमचे जेवण होतं आणि दादा सकाळी म्हणजे कामासाठी बाहेर पडतात सकाळी सकाळी, मग दिवसभर अजिबात कुठे काही खात नाही। आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर जेंट्स लोकांनी बाहेर काम करायचं ना खरंच अशक्य आहे, कारण घरामध्ये आपण काम करतो तर आपल्याला एवढा थकवा येतो, तर बाहेर जी काही मंडळी कामासाठी बाहेर पडणार आहेत त्यांचे तर काय हाल होत असतील ना, ते त्यांचं त्यांनाच माहिती आहे। पण काय होतं, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा हे ऋतू कधीच चुकलेले नाही आहेत ताईंनो। त्याच्यामुळे ना प्रत्येक ऋतूमध्ये आपली स्वतःची आपण काळजी घेणं गरजेचं आहे। तर जसं की आपण पावसाळ्यामध्ये छत्री वगैरे सोबत ठेवतो, तसंच उन्हाळ्यामध्ये सुद्धा एखादी छत्री आपल्याबरोबर असावी। विशेष म्हणजे त्याचा काळा कलर नसावा, साधी कलरफुल असली तरी चालेल एखादी छत्री। जर तुम्ही ज्या भागामध्ये राहतात तिथे टेम्परेचर खरंच खूप जास्त असेल तर तुम्ही छत्री एखादी तुमच्याबरोबर ठेवा। आणि त्यानंतर लिंबू सरबत जे आहे ते बनवलेलं असावं, थोडंसं जलजिरा किंवा असं चाट मसाला वगैरे घालून जे लिंबू सरबत आपण बनवतो अगदी चटपटीत लागतं ना, आणि ते पिल्यानंतर आपल्या तोंडामध्ये एक प्रकारची अशी लाळ तयार होते, म्हणजे कोरड अशी पडत नाही घशाला आपल्या। तर असं काहीतरी पेय एक थंड असं आपल्याबरोबर नेहमी असावं, छोटीशी बाटली सरबताची। जर तुम्ही कुठं बाहेर कामासाठी जात असाल आणि तुम्हाला कुठे उन्हात काम करायचं असेल किंवा असं जास्त हार्डवर्क असेल, तुमचं हार्डवर्किंग असाल तुम्ही, तर नक्कीच ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या आणि जास्तीत जास्त म्हणजे स्वतःची काळजी घ्या। तर ताईंनो मी इथं तर बघा हे सगळं घासायला काढलेलं आहे। आज आहे बुधवार, सुरुवातीला वार सांगायचं विसरले मी। तर आज बुधवार आहे आणि होळी अगदी जवळ आलेली आहे बघा। तर गुरुवारी होळी आहे, उद्याच होळी आहे आणि आजचा वार आहे बुधवार। तर मी ठरवलेलं आहे की सगळी साफसफाई करायची। तर या आधीचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केला, त्यामध्ये सुद्धा बरीचशी आपली घरातली जी साफसफाई आहे ती सगळी झालेली होती। आणि तुमच्याबरोबर बोलता बोलता इथे बघा मी सगळी जी काही पितळं आणि तांब्या पितळची भांडी जी होती ना ती सगळी मी घासून काढलेली आहेत। तर दिवा घासताना, समई घासतानाच्या मी तुम्हाला थोड्याफार टिप्स सांगते की काय करायचं। जास्त काय मी लिक्विड वगैरे काय असं बनवत बसत नाही। आपण समई जेव्हा प्रज्वलित करतो तर आपण तेल ओततो ना समईमध्ये, तर तेवढा जो भाग आहे ना त्यामध्ये विम लिक्विड टाकायचं आणि आधी घासून घ्यायची समई।
गरम पाण्याचा वगैरे अजिबात वापर करायचा नाही. त्यानं काय होतं की ते जो काही तेलकट चिकटपणा जो आहे तो काही ढिला होण्याऐवजी ना जास्त असं टाईट होतो, म्हणजे तिथल्या तिथंच तो चिकटपणा जो आहे समईचा तो राहतो. तर असं न करता आपण काय करायचं, विम लिक्विड जे आहे त्याने लगेचच तेलकटपणा चिकटपणा निघतो. तर ते भांडी जी आहेत, तेलकट भांडी जी आहेत त्याआधी विम लिक्विडने घासून घ्यायची, स्वच्छ धुवायची, परत पुन्हा पितळ म्हणजे पितांबरीने घासून घ्यायची आहेत. तर अशाच पद्धतीने मी घासते भांडी आणि जास्त काही कष्ट लागत नाही. लागतात थोडीफार जरा घासावं लागतात, तर शेवटी तांबं पितळ आहे म्हटल्यानंतर तेवढं तर लागणारच. तर जेवढी सगळी भांडी होती ना, म्हणजे जी की मी वापरते स्वयंपाकामध्ये, पाण्याचे पेले वगैरे, ग्लास, तांब्या जी पितळची आहेत, परात, पातेली, तर ही सगळी म्हणजे जसं की मी आता बघा स्टील आणि जर्मलची जी भांडी आहेत ना घासायला काढते, त्याचप्रमाणे मी असं म्हटलं ती भांडी नको घासायला, पण जेवढे काही भांडी आहेत आपल्या घरामध्ये तांब्या पितळची ती सगळी घासून काढावी म्हणून आज मी ही सगळी तांब्या पितळची भांडी जी आहे ना ती घासून काढलेली आहे. अगदी छोट्यातलं छोटं मोठ्यातलं मोठं सगळी भांडी. आणि जे काही दिवे होते म्हणजे जे काही अखंड दिवा आहे नवरात्रीतला, आपण काही काही भांडी जी अशी असतात की ती तशीच ठेवून देतो आणि वापरतही नाही, म्हणजे वर्षातनं एकदाच वापरतो असे दिवे, अशा समया किंवा देवाची भांडी, थोडेफार स्वयंपाकातली सुद्धा भांडी आहेत यामध्ये, परात, पातेली, उलथणी वगैरे. तर मी बरीचशी भांडी खरेदी केलेली आहेत. मला खूप आवडतात तांब्या पितळेची भांडी, त्यामुळं तर जवळजवळ ना 2.5-3 तास ताईंनो मी ही भांडी घासत होते. आणि तुम्हाला बघा इथं कुरवड्यांचा साचा वगैरे सुद्धा दिसत असणार आहे. सध्या उन्हाळी कामाला सुरुवात होणार आहे, तो सुद्धा छान पितांबरीने म्हणजे छान घासून काढलेलं आहे, चकचकीत झालेली आहेत भांडी. आणि तांब्या पितळची भांडी घरामध्ये असणं म्हणजे एक प्रकारचं लक्ष्मीचं वास्तव्यच घरामध्ये आहे असं वाटतं. आणि ती कधीही अशी मळकटलेली कळकटलेली नसावीत, चांगली चकचकीत असावीत. आणि सतत जर तुम्ही ही भांडी घासत राहिला, हात फिरवत राहिला, जास्त काही कष्ट अजिबात लागत नाही. तर अशा पद्धतीने मी ही सगळी भांडी जी आहेत ना ती चकाचक केलेली आहेत. आणि ताईंनो आज म्हणजे देवसुद्धा आज छान चकाचक केलेले होते. उद्या आहे पौर्णिमा, तर होळी पौर्णिमा उद्या म्हणजे सकाळी 10 वाजता लागणार आहे, म्हणून आज देवघरसुद्धा संपूर्ण चकाचक स्वच्छ केलेलं आहे. संपूर्ण देवघर छान झाडून घेतलेलं आहे. देवघरातल्या पायऱ्या वगैरे काढून कानान कोपरा छान पुसून घेतलेला आहे. जसं आपण घरातल्या जाळे जळमट काढले तसं देवघरामध्ये सुद्धा कुठंतरी बघा एखादी जाळी जळमट झालेली असते, तर सतत मी तर होऊच देत नाही कधी देवघराला, पण असं सतत हात एक फिरवतच असते. तर देवघर सगळं संपूर्ण स्वच्छ करून घेतलेलं आहे. आणि देवसुद्धा सगळे उजळवून घेतलेले आहेत. देवाच्या ज्या समय आहेत त्या सुद्धा छान चकचकीत केलेल्या आहेत. आणि शेजारी जो काही खण दिसतोय बघा तुम्हाला, तर तिथं ना मी सगळ्या देवाच्या वस्तू, देवाची भांडी म्हणजे हाताशी सगळं आहे तर तेच सगळं ठेवते. म्हणजे रांगोळीचे साचे, परत मार्गशीर्ष महिन्यात लागणारे जे देवीचे मुखवट वगैरे जे आहे ना, तर ते मी तिथं ठेवते. पण आता ते काढून मला मी एका लॉफ्टमध्ये एका बाजूला ठेवून देणार आहे, बॉक्समध्ये भरून. आता सध्या तरी आपल्याला काही ते मार्गशीर्ष महिन्यातल्या वस्तू लागणार नाही आहेत. आणि बरेच दिवस झालं होतं माझं चाललं होतं की हा खण स्वच्छ करायचा आहे, पण योगच येत नव्हता. तर आज मी सगळी कामं काढलेलं आहे ना, तर हाताबरोबर ते सुद्धा काढून घेतलेलं आहे. जसं की मी देवघर स्वच्छ केले, देव जे आहे ते छान उजळवून घेतलेले आहेत. तर हा पण खण मी स्वच्छ करून घेतलेला आहे. आणि काय होतं ना, तेलाची बॉटल, देवाचं जे तेल आहे दिवाबत्तीचं ते मी नेहमी वेगळं ठेवते, किचनमध्ये अजिबात म्हणजे आणत नाही, आपण नॉनव्हेज वगैरे करतो त्यामुळं. तर इकडं मी ह्या खणामध्ये ठेवते ना, तो खण भरपूर असा चिकट तेलकट झालेला होता आणि तेलाची बाटलीसुद्धा तेलकट झालेली होती. तर तेच भांडी पुन्हा मी घासून घेतलेली आहे. आणि जो काही खण आतून एकदम चिकट असं झालेला होता ना, विम लिक्विड टाकून सगळा घासून घेतला आणि स्वच्छ पुसून घेतलेला आहे. तर 4-5 दिवस म्हणजे मी तिकडे लक्षच दिलं नव्हतं. जसं माझे तर पिरियड्स वगैरे चालू असेल तर मी त्या बाजूला अजिबात जात नाही, त्यामुळं ते खण जे आहे ना 4-5 दिवस असे दुर्लक्ष झालं होतं, तर खूप मळकट झालेले होते. म्हणून मी आज ते सगळे संपूर्ण स्वच्छ केलेले आहे. देवघरसुद्धा छान स्वच्छ केलेलं आहे आणि घरसुद्धा स्वच्छ झालेलं आहे. तर आज दिवसभरात मी हे सगळं काम करून घेतलेलं आहे ताईंनो. आणि तुम्हाला रोजच्या रोज रेग्युलर व्यवस्थित ब्लॉग येत नाहीत, त्याचं हेच कारण असतं, काही ना काहीतरी कामामध्ये मी गुंतलेली असते आणि मग मला एडिटिंगला अजिबात वेळ मिळत नाही. पण इथून पुढे मी खूप लक्ष देणार आहे. एक
प्रकारचं छान शेड्यूल मी बनवणार आहे। मागच्या व्हिडिओमध्येच तुम्हाला मी सांगितलेलं आहे आणि ते सुद्धा शेड्यूल मी लवकरच तुमच्याबरोबर शेअर करेन। तर सगळा संपूर्ण पसारा जो आहे तो आवरून घेतला। रांगोळीचे साचे आणि इतर काही ज्या वस्तू आहेत की जसं की श्रावण सोमवार आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये लागतात त्या वापरायला, त्या वस्तू मी ह्या खणामध्ये ठेवलेल्या आहेत। आणि शिवलीला अमृत जे ग्रंथ आहे तर ते मी खालच्या देवघराचा जो ड्रॉवर आहे तिथे देवघरामध्ये म्हणजे खाली ठेवत आहे, देवघराच्या खाली ठेवते। तर अशा पद्धतीनं बघा संध्याकाळची जी पूजा आहे ती झालेली आहे। आज जरा खूप वेळ लागलेला आहे पूजेला, कारण एक ना एक वस्तू छान चकचकीत केलेली आहे देवघरातली। अगदी कुंकाचे करंडे, छोटे छोटे दिवे हे सुद्धा मी छान चकचकीत घासून घेतलेले होते। तर ही एक नवीन वस्तू मी आज खरेदी केलेली आहे ताईंनो। आणि बऱ्याचदा माझं मार्केटमध्ये बाजारात जाणं सुद्धा झालं ना, तिथं सुद्धा बराचसाच वेळ गेला। तर मार्केटमध्ये कधी मी गेले तर व्हिडिओ करत नाही, पण एखादी वस्तू आणली तर मी तुम्हाला दाखवते। तर हे बघा मी हे आणलेलं आहे। तर कदाचित काही जणांकडे असेल सुद्धा हे धूपघर आहे। तर ते धूपघर मला ना पितळाचं पाहिजे होतं, पण पितळाचं नाही मिळालं। तर हे लाकडी सुद्धा खूप सुंदर आहे। तर मी म्हणजे असं ऐकलं होतं की ते पिरामिडच्या आकाराचं घ्यावं आणि ते म्हणजे जे काही टोक आहेत ना त्याचं, त्या टोकामध्ये ना पॉझिटिव्ह एनर्जी सेव्ह राहते असं म्हणतात। दिवा बघा घासल्यानंतर एकदम छान चकचकीत दिसतो ना, एक वेगळीच एनर्जी, वेगळंच चैतन्य घरामध्ये निर्माण होतं ताईंनो। एवढीशी वात पण संपूर्ण घर उजळवून टाकते, संपूर्ण घरामध्ये ना चैतन्य पॉझिटिव्हिटी निर्माण करते। म्हणून दिवाबत्ती ही संध्याकाळची झालीच पाहिजे आणि प्रत्येक घरामध्ये प्रत्येक घरोघरी हा दिवा लागलाच पाहिजे। तुळशीपुढे सुद्धा दिवा लागलाच पाहिजे। संध्याकाळची वेळ झालेली आहे, तुळशीपुढे दिवा लावून आले, देवघरामध्ये दिवा लावलेला आहे आणि संपूर्ण हॉल जो आहे ना तर तो आवरून घेतलेला आहे। तर या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केलं की मी सोफा वगैरे कसा क्लीन केलेला आहे आणि सोफा संपूर्ण क्लीन झाला, सगळे जाळ्या जळमटं काढलेली आहे। आज देवघर सुद्धा स्वच्छ झालं। तर आजच्या व्हिडिओचा आता मी इथेच एंड करते। आजचा व्हिडिओ फक्त क्लिनिंगचा होता। तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मजेत राहा। बाय बाय।